घेऊन. हा बघा असा भाऊचा स्पीड आहे आमचे. लगेच भाऊ टाकून केक मला ते पण ना पुढीत आहे ती काय दाखव. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आमची झोडणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही झोडणी कशी करत आहोत सगळी जण पब्लिक आमची. तर बघा झोडणी कशी चालू आहे. तर चला पहिलाच सांगता व्हिडिओला जरा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता. तर चला जाऊयात. तुम्हाला दाखवतो आई काय करायला लागले, सगळं भाऊ वगैरे काय करायला लागलेत, पोरा काय करायला लागल्यात ना रे. तर तिकडं दादानी पहिलीच मला वाटतं व्हिडिओ चालू केला म्हणून पावली फसवली सगळी. काय रे लाईटीवरची कोणाची आणली? भाड्याने आणली? भाड्याने सगळं आहे ना ते. किती रुपये भाडा त्याचा? किती रुपये भाडा? म्हणजे उधारीवर पैसे देवती. तर बघा एवढा भात भेटलाय जोडून ना. मी जरा लेट झालो. कालपासून आईशी जोडायला लागलेली होती ना. कालपासून थोडा दिला आहे. जास्त भरून जरा लुंगडी ना तापाची पडली होती. तर मी मदत करू काय? मला पगार द्याल ताई. मी पगार द्याल ताई मला. मी तर भात बी दे ना मला जेव्हा याला असते खाता नाही रे. एक काम नाही करत. तर बाबू बघा आमचा कसा कोंडा खायला लागलाय. काय रे कोंडा ना? कोणता ना रवा रवा रे. पावल्या पण मला वाटला कोंडा काय. तर बाबू बंटी काका नको सांगू, धीरज काका सांगणार व्हिडिओ. तर लोकांना माहित माझा नाव बंटी काका असा वाट लावून टाकशी. तर दादांना वहिनी तिकडे लागले सोडायला, दुसरी पालखूट काढायला ना. दुसरा आलसी माणूस गाजर खिच्यांना घेऊन ना फिरतात. फक्त गाजरा तोंडात मोठं मोठं बोकलतात ना खातात. असा करायला लागलात. ते बघा कसं काढतात हलूच आणि खातात. बिना धवायची गाजरा खायला लागल्यात. एक बाबू तिकडे चढलाय वरती लगे. मी जाऊ सोडाय. सकाळशी तर अजून सकाळच आहे. आता तर 9:30 वाजलं. काय रे सकाळशी तर सकाळच आहे ना. म्हणजे पराल्या फालकूट. तर बघा मित्रांनो यावर्षी किती भात वाया गेला. तेवढा सगळा वाया गेला. एवढा नाही वाया गेला पाहिजे पण नुकसान झाली बोलतं. ते इथे एक एवढा भात आहे आणि दुसरा इथे एवढा भरून ठेवला आहे. हा बघा हा दुसरा वाढवून ठेवला काल आईसाने एवढा इथं नाही. बघा कोणी बालवट्यात आणि आहे बरोबर ना. नको व्हायला भात. चला आता भात टाकायला लावला. मी जास्त कामा नाही करत. मी सकाळपर्यंत 6 वाजता उठून कामाला लागला. हे आता आईचा असा आले का आईचा नाश्ता बनवायला गेला. तुला नाश्ता बनवायला काय नाश्ता बनवलाय? जेवण आता थोड्या वेळाला नाश्ता करून बघ बरोबर ना. जेवण मक्याची भाजी. मक्याची भाजी केली? अरे वा. माझा मित्र मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही भात काढून घेतो. नंतर मग त्याला भात काढून पूर्ण झाला का नंतर मग भेटू. तर चला आता थोडा भात काढून घेतो. तर फायनली सगळा नाही तर मी भजी आणल्यात. ताई भजी वाटून द्यायला लागले. दिली का सगळ्यांना? एकच आणला. एकच आणला. आणतात ना 30 रुपयाची. तर मित्रांनो मी 30 रुपयाचीच भजी आणलेली पण भजीवाल्यांनीच कमी दिली असतील तेव्हा. आपले मनोरला बरा परवडत. पाहला ना माणसा पण मोप आहेत त्याची मुलं. एक मला ते एक पण ना पुढीत आहेत ती काय दाखव. त्यांना दे ना मग ते आहेच खाली. ठीक आहे. ताईला बोलतो नाही भजी आला तर नेक्स्ट टाइम मी 100ची आणत भजी.
मला वाटलं जास्त माणसं नसतील ना तर मी तिसरीच आणली. जोडाय सगळी ना जोडाय. तर इथूनचा भात पूर्ण काढून झाला, आता इथं ठेवला. आता मग नाश्त्याचा टाइम झाला तर चला आता नाश्ता करून घेऊयात. मग नाश्ता झाला का भेटू नाश्त्याला. त्यांना काय भाजी का दाखव. मक्का भाजी केली ना. तर बघा मक्का भाजी केली आईनी नाश्त्याला मस्त भाजी कडाकशे. आता नाश्ता करून घेतला. आता गाजर पण काढला एक त्याने. गाजर पण खायला, भात पण. आता त्याला त्याचीच माहिती. मुलं नाही त्याची, मुलं गाजर बोलतो आता काय मुला समजून ना भातासोबत. तर बघा कशी रे कशी भाजी झाली. नाश्ता करायला बसली. रात्रीची वाकडी भाजी पण घेतली ना, मका भाजी पण. अजून काय कर खारासा भुजेल हा. तर खारा वाकटी भाजी ना, मक्याची भाजी ना, काय काय आईला भाज्या तर काय माहिती एवढ्या काय काय खायचं आता ना. फुलावर त्यात असा असा आईचा नाश्ता आहे. बटाटी काय तर काय माहित. आता नाश्ता करून घेऊ दे, खाऊ दे जरा आईला मनापासून. तर आई आता जे म्हणजे तो पाला पडलेला असतो ना त्याला दाणं असतात लोंगा. तर ती आता आई लोंगाई करायला लागले. ते दाणं असतात एक एक दोन दोन ते. तर बघा आई कसं दाणं पाडते हातात घेऊन. हा बघा असा लोंगाला ती चोलायला लागतात आता खाली वगैरे. हा म्हणजे रस्त्यावर कचरा बिचरा नको जायला. एकदम पॅक करून घेतलेला आहे रस्त्याच्या साईडला. कचरा बिचरा नको जायला म्हणजे कोणाला त्रास नको म्हणून आपण सर्व पॅक करून घेतलेला आणि झोडणी मग चालू केलेलं आहे. जर कोणी डोक्याला हात लावत फिरतं मुदा मालशीला, जर कधी आराम भेटतो पलायला असा. आराम नाही तिकडे काय आता खात पण लागे ना त्याच्यात. तर परत दादा आलाय इकडे जरा बाजूला राहिला तर बरं. तर परत दादा आलाय आता हात बांधून. तर दादाचा परत इंटरव्ह्यू घेऊ. भात झोडायला कसा झाला, काय झाला, काय कसा भात झोडला सांग 2 शब्द. झोडला ना जाम, कंबर ना ते दुखते जाम. अजून कंबर दुखते, हात पाय दुखतात जाम उभार राहून. अजून काय होतंय म्हणजे काय कसा झोडायचा आपले. कसा झोडायच्या मशनीवर झोडायच्या ते हातात पावली धरून ना. हातात पावली झोडून नंतर मग काय करायचं. नंतर मग झोडल्यावर जुगारून द्यायची ती. जुगारून द्यायची. जुगारून दिली का नंतर दुसरी पावली घ्यायची आणि भात निघतो तो मशनीतून. त्याचा काय करायचा. खाली पडतो तो. खाली पडतो तो. पडतच नाही कारण खाली पडतो. त्याचा काय अडकवले त्याच्यात. आता लागलाय काढायला पण अर्धा तास झालाय निघतच नाही त्याला काय. त्या बघा कसा काढतो. तर बोलतो खोलायला लागल. आमचा असा जो लहान होता ना तेव्हापासून शिडी बिडी अडकली ना ते DVD मध्ये का तो शिड्या लगेच खोलून टाकायचा. अरे त्याचं नाव सावून ठेवलेलं होता. आता आईने आठवण करून ठेवलेलं होता. आईने आठवण करून दिला सावून ठेवलेलं नाव. म्हणजे साऊंड म्हणजे काय पण राहिला ना इलेक्ट्रॉनिक वस्तू नवीन आणली का त्याला खोलल्याशिवाय चेन भेटतच नव्हता. मग ती बिघडवून टाकायची. लाईट गेली तर शिडी काढायची असली तर डायरेक्ट खोलून वरून काढायचा का ते बिघडवून टाकायचा. त्याच्यामुळे त्याला नाव पण ठेवलेलं होतं. आईने आता नवीन नाव ठेवला भाऊला पोकामणी. तर आईची नावं वेगवेगळी असतात. भाऊसांना आवाज द्यायची. आता एवढूसा लास्टचा भात राहिला मित्रांनो. तुम्ही बघितलेला असाल व्हिडिओमध्ये किती उडवी होती ती. आता एवढूसा लास्ट एंडिंगचा राहिला बा. आणि आता पावली विकायची आहे. आणि ते ही जुनी मशीन आमची बंद पडली वाटतं. पांडुला तुटल्यात. आणि बस आली 10ची. बघा आपल्या घराजवळूनच जाते बस. कोणाला पण यायचं असला तर घराजवळून जाऊ शकता. लागले पाणी पाजायला गाईंना. काही एक छोटासा वासरू पण झालाय गाईला. तर बघा वासरू मस्त झालाय. तर बघा तिथं वासरू झालाय गोजरू. आम्ही सांगतो आमची माहिती गोजरू. तर गाई कशी चाटायला लागले. उचल एखादा नंतर. तर का नाही उभा राहत. काहीतरी बरा तब्येत नाही वाटत त्याला गाईच्या पिल्लूला.
ना तर आजी लागले उचलून बघायला. बघा राहाल एखादा, नंतर राहाल एखादा. हा नाही काहीतरी झालाय वाटतं त्याला. आकडेल हवा ते आपटेल हवा. हा आखडला त्या हिवाचा ना ते एक तर ना त्याचं पाय मला ना बांधूनच ठेवा पाहिजे ना. असा भाऊचा स्पीड आहे आमचे, लगेच भाऊ टाकून देतं पावले अशा प्रकारे. आता लावला ट्रॅक्टर लगेच भरायला. तिकडं आमच्या दादाचीच आहेत सगळं भरायला, ट्रॅक्टरवर काम करायला. तर ते 200 रुपये काहीतरी घेतात एक ट्रॅक्टर भरायला. या इकडच्या सगळ्यांचा इकडं झोडायला पण चालू, तिकडं ट्रॅक्टरमध्ये भरायला पण चालू, म्हणजे लगेच नेऊन ना विकायची असा त्या काम आहे. पैसे पण नाही तर लगेच आता विकला का कधी पैसे आले का लगेच मग कधी पैसे भेटतील का. तर दुसरं पैसा आणून खालच, खर्ची कधीच खाले गणपतीला. तर बघा तो हसा लागला एक रविदास म्हणजे आम्ही व्हिडिओ, तर त्यांना पण जरा बघू दे, लोक बघतील ओळखीची. तर कोणी बघितलं तर त्याला सांगा, काहीतरी कमेंट करा. तर आता योग करायला लावलाय. एक बिगारी खाली पडला काय, तर एक बिगारी त्यांचा खाली पडला ट्रॅक्टरातून. तर त्यांना पण मजा वाटायला लागली थोडीफार, म्हणजे व्हिडिओ देऊ आता. तर परत चढायला लागला वरती बिगारी. तर बघा कसा तरी म्हणजे रचलेला चांगला आहे त्या, पण कसा पावलेला सरकचा. त्या सगळ्या पोरांनी टाकलेलं ना म्हणून. कधी भाऊशी पण पडलं. आता व्हिडिओ सांगतील तर सगळ्या पावल्या भरून. ते एक ट्रॅक्टर भरला, अजून आहेत थोड्या बाकी. आता भरून झाला का जाईल. या गोलाटून ठेवला ट्रॅक्टर, आता खाली उतरवला. बरोबर ना. तिकडे बाबू ड्रायव्हर बसलाय आमचा. तिकडची त्या झुगारून पाहिले ना, त्या झुगावर त्यांचा हात ना पुरं केला आहे त्या. खा काय खान पाय तोंड मोठा करायला लागला. बारका जरा घे. तर बघा हडकावाय. तर मायले का खायला लागलाय. पेप्सी पण टाकून खातो त्याच्यावर आता. काय काय टेक्निक लावलं बघा, कसा खातो तात्या विंचूचा.